नमस्कार. आज आपण एका म्हणूया की खास प्रवासाला निघालो आहोत. हा फक्त ऐतिहासिक नाही, तर तो आपल्याला आतून कुठेतरी स्पर्श करेल, बदलायला प्रेरणा देईल. आपला विषय आहे भगवान बुद्धांचं जीवन आणि त्यांचं जे काही मूळ तत्वज्ञान आहेत ते. आपल्याकडे काही अभ्यासपूर्ण नोंदी आहेत, लेख आहेत आणि त्यातनं जे महत्त्वाचे विचार आहेत ना, तेच आपण आज उलगडून बघणार आहोत. या विश्लेषणाचा उद्देश सरळ आहे. बुद्धांच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे कोणते होते, त्यांच्या शिकवणीचा गाभा काय, जो खरं तर आजही तितकाच महत्त्वाचा आहे. आणि या चर्चेला दिशा देणारी एक काय म्हणतात त्याला मध्यवर्ती कल्पना आपल्या स्रोतांमधनं खूप स्पष्टपणे पुढे येते. ती म्हणजे मन जिंकलं की जग जिंकता येतं. हेच आहे बुद्धांचं खरं तत्वज्ञान. हे वाक्य ऐकायला छान वाटतं, पण याचा नेमका अर्थ काय, काय शक्ती आहे यात? चला याच विचाराने पुढे जाऊया. नक्कीच. हे ओळ म्हणजे काही फक्त घोषवाक्य नाहीये. बुद्धांनी जे हजारो पानांचे उपदेश दिलेत ना, त्याचं हे सार आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा आणि तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू हा मनावर विजय मिळवणं हाच होता. आपण जसजसे त्यांच्या जीवनातल्या घटना बघू, त्यांची शिकवण समजून घेऊ, तसतसा या वाक्याचा अर्थ अजून स्पष्ट होत जाईल. आपल्या स्रोतांमध्ये हेच सांगितलंय. उत्तम. मग सुरुवात करूया त्यांच्या जन्मापासून. आपल्या नोंदी काय सांगतात? त्यांचं मूळ नाव सिद्धार्थ गौतम. जन्म झाला इसवी पूर्व 563च्या आसपास लुंबिनीमध्ये, म्हणजे आत्ताच्या नेपाळमध्ये. पण फक्त जन्मस्थळ आणि काळ यापेक्षाही महत्त्वाचं काहीतरी आहे, त्यांची पार्श्वभूमी. हो ना. आणि याच पार्श्वभूमीमुळे त्यांच्या पुढच्या प्रवासाला एक वेगळंच नाट्यमय वळण मिळालं. ते राजघराण्यात जन्माला आले होते, शाक्य गणराज्याचे राजकुमार. म्हणजे विचार करा, संपत्ती, सत्ता, मानमर्ताप, ऐश्वाराम, आपण जे स्वप्नात बघतो ते सगळं काही होतं त्यांच्याकडे. तरीही ऐन तरुणपणी त्यांनी हे सगळं सोडून दिलं. हा निर्णय किती मोठा असेल? आपल्या स्रोतांमधला एक संदर्भ सांगतो की हा काही एका रात्रीत घेतलेला निर्णय नव्हता. त्यांच्या मनात खोलवर काहीतरी चालू होतं. काय वाटतं, काय कारण असेल या त्यागामागे? अगदी कळीचा मुद्दा आहे हा. सामान्यपणे असं मानलं जातं आणि आपल्या स्रोतांमध्ये पण याचा उल्लेख आहेच की मानवी जीवनातलं दुःख पाहून त्यांचं मन खूप विचलित झालं होतं. त्यांनी एक वृद्ध माणूस पाहिला, मग एक आजारी माणूस, एक मृतदेह आणि शेवटी एक शांत चेहऱ्याचा संन्यासी. ही 4 दृश्य म्हणतात त्याला. यामुळे त्यांना कळलं की जीवन हे कायम टिकणारं नाहीये आणि दुःख तर अटळ आहे. राजमहालात कसं सगळं सुरक्षित, छान छान, त्यांना ह्या वास्तवाची कल्पनाच नव्हती. पण जेव्हा ते या सत्याला सामोरे गेले तेव्हा त्यांना जाणवलं की हे जे भौतिक सुख आहे हे काही अंतिम ध्येय नाहीये. खरी शांती, खरा आनंद तो याच्या पलीकडे कुठेतरी असणार. म्हणजे बाहेरचं सगळं वैभव होतं, पण आतून एक प्रकारची अस्वस्थता होती. यातला संघर्ष त्यांना जाणवला असणार आणि त्यातूनच मग त्यांनी ठरवलं की आता सत्य शोधायचा, जीवनाचा खरा अर्थ शोधायचा, बाहेर पडायचं. हे फक्त राजवाडा सोडणं नव्हतं, हे एका सुरक्षित आयुष्याचा, निश्चित भविष्याचा त्याग होता. ही खऱ्या अर्थाने एका मोठ्या आंतरिक क्रांतीची सुरुवात होती, नाही का? बरोबर. आणि हा जो सत्याचा शोध होता तो काही फुलांचा मार्ग नव्हता. आपल्या स्रोतांमधून त्यांच्या त्या साधनेच्या काळातल्या कठोरतेचं वर्णन येतं. खूप कष्ट घेतले त्यांनी, अनेक गुरूंना भेटले, ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला, कठोर तपश्चर्या केली, शरीराला खूप म्हणजे खूप त्रास दिला. एक वेळ तर अशी आली होती की अन्नपाणी सोडून देण्याने त्या अगदी मृत्यूच्या जवळ पोचले होते. पण यातून त्यांना एक महत्त्वाची गोष्ट कळली. शरीराला टोकाचं कष्ट देऊन किंवा मग टोकाचं सुख भोगूनही सत्य सापडत नाही. खरा मार्ग या दोन्ही टोकांच्या मध्ये कुठेतरी आहे. यालाच नंतर मध्यम मार्ग असं म्हटलं गेलं. अच्छा, म्हणजे हा शोध फक्त बाहेरच्या जगात नव्हता, तर स्वतःच्या आत काय बरोबर, काय चूक याचाही शोध होता. आणि मग येतो तो क्षण, तो निर्णायक क्षण, बोधिवृक्षाखालचा. आपल्या अभ्यासात या क्षणाचं महत्त्व खूप आहे. नक्कीच. कारण हाच तो क्षण होता जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले. अनेक वर्ष साधना केली आणि मग गयाजवळ एका पिंपळाच्या झाडाखाली, ज्याला आता आपण बोधिवृक्ष म्हणतो, तिथे ध्यान करत बसले होते. आणि तेव्हा त्यांना संबोधी म्हणजे पूर्ण ज्ञान प्राप्त झालं. आता ही ज्ञानप्राप्ती म्हणजे नेमकं काय झालं, तर त्यांना दुःखाचं कारण काय आहे आणि ते दूर कसं करायचं याचा मार्ग सापडला. मानवी मन कसं काम करतं, आपल्या इच्छा आकांक्षा यांचं जाळं कसं आहे आणि त्यातून बाहेर कसं पडायचं याचं त्यांना संपूर्ण आकलन झालं. आपण म्हणतो की ते बुद्ध झाले,
या शब्दाचा नेमका अर्थ काय घ्यायचा? आपल्या स्रोतांमध्ये कशी व्याख्या याची? बुद्ध हा संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ आहे जागृत झालेला किंवा ज्याला ज्ञान प्राप्त झाला आहे असा. म्हणजे जो अज्ञानाच्या झोपेतून जागा झालाय, ज्याला वस्तुस्थिती जशी आहे तशी कळली आहे, वास्तव समजला आहे, तो बुद्ध. आणि हे ज्ञान म्हणजे काही फक्त पुस्तकी ज्ञान नव्हतं. ती एक प्रत्यक्ष अनुभूती होती, एक अवस्था होती ती. त्यांना जाणवलं की आपल्या सगळ्या समस्यांचं मूळ आपल्या मनातच आहे. आपल्याच मनातल्या ज्या चुकीच्या कल्पना आहेत, नकारात्मक भावना आहेत, अतृप्त इच्छा आहेत, याच आपल्याला बांधून ठेवतात. म्हणूनच ज्ञानप्राप्ती म्हणजे एक प्रकारे स्वतःच्या मनावर पूर्ण ताबा मिळवणं, मनाला जिंकणं. आणि इथेच ती आपली सुरुवातीची टॅगलाईन परत येते, मन जिंकलं की जग जिंकता येतं. त्यांनी स्वतःचं मन जिंकलं आणि त्यातून जगाला जिंकण्याचा, म्हणजे जगाला दुःखातून मुक्त करण्याचा मार्ग दाखवला. हे स्पष्टीकरण खूप महत्वाचं आहे. म्हणजे ज्ञान मिळणं ही काही बाहेरची सिद्धी नाही आहे, तर तो एक आतला विजय आहे. आता त्यांच्या मुख्य संदेशाकडे वळूया. आपण नेहमी ऐकतो की त्यांची शिकवण खूप साधी आहे, पण त्यात खूप खोली आहे. ते म्हणतात की दुःख टाळायचं असेल तर काही गोष्टी सोडाव्या लागतात. कोणत्या आहेत त्या गोष्टी? बुद्धांनी दुःखाच्या मूळ कारणांचं विश्लेषण केलंय. त्याला आर्य सत्य म्हणतात. त्यात ते सांगतात की सगळ्या दुःखाचं मूळ आहे तृष्णा. तृष्णा म्हणजे तीव्र इच्छा किंवा आसक्ती. आणि ही तृष्णा 3 मुख्य विषारी मानसिक अवस्थांमधून येते. त्या म्हणजे लोभ, द्वेष आणि मोह. आपल्या स्रोतांमध्ये या प्रत्येकाचं छान वर्णन दिलंय. लोभ म्हणजे फक्त पैसा किंवा वस्तू हव्या असणं नाही, तर कोणत्याही गोष्टीला चिकटून राहणं. मग ते तुमचे विचार असोत, मतं असोत, माणसं असोत किंवा अगदी तुमची स्वतःची ओळख. सतत मला हवं, हे माझं, ही भावना लोभ वाढवते. द्वेष म्हणजे जे आवडत नाही त्याच्याबद्दलची तीव्र नावड, राग, मत्सर, हिंसा करायची इच्छा. मला हे नकोच, हे किती वाईट आहे, या भावनेतून द्वेष वाढतो. आणि मोह म्हणजे अज्ञान, भ्रम. गोष्टी जशा आहेत तशा न बघता आपल्या सोयीप्रमाणे किंवा चुकीच्या समजुतीतून बघणं, वास्तवाचं भानच नसणं. ज्या गोष्टी कायम टिकणार नाहीत त्यांना कायमचं समजणं, हे मोहाचं लक्षण आहे. बुद्ध म्हणतात की ही 3 विषारी झाडं जोपर्यंत मनात आहेत तोपर्यंत दुःखाची फळं मिळतच राहणार. खरी शांती पाहिजे असेल तर या मुळांवरच घाव घालावा लागेल. म्हणजे हेच ते खरे शत्रू, लोभ, द्वेष, मोह, ज्यांचा उल्लेख आपण आधी केला होता. पण जर हे सोडायचं तर मग पकडायचं काय? जगात वावरायचं तर काहीतरी आधार लागतो ना. शक्ती कशात आहे असं बुद्ध सांगतात. कारण सामान्यपणे शक्ती म्हणजे काय? सत्ता, पैसा, शारीरिक बळ. बुद्धांचा दृष्टिकोन यापेक्षा वेगळा कसा आहे? हो, बुद्धांनी तर शक्तीची व्याख्याच बदलून टाकली. त्यांच्या मते खरी शक्ती बाहेरच्या जगावर कंट्रोल मिळवण्यात नाहीये. खरी शक्ती आहे स्वतःच्या मनावर ताबा मिळवण्यात आणि चांगले गुण वाढवण्यात. त्यांनी 2 गुणांवर खूप जास्त भर दिला, करुणा, कंपॅशन आणि मैत्री, लव्हिंग काइंडनेस. करुणा म्हणजे फक्त सहानुभूती नाही, तर दुसऱ्याचं दुःख बघून ते दूर करण्याची तीव्र इच्छा आणि त्यासाठी काहीतरी करणं. आणि मैत्री म्हणजे कोणताही स्वार्थ न ठेवता सगळ्या सजीवांबद्दल प्रेम, आपुलकी आणि त्यांच्या कल्याणाची भावना ठेवणं. आपल्या स्रोतांमध्ये एक उदाहरण आहे बघा. अंगुलीमाल नावाचा एक क्रूर डाकू होता. तो सुद्धा बुद्धांच्या याच करुणा आणि मैत्रीमुळे बदलला. त्यांनी त्याला शस्त्राने नाही जिंकलं, करुणेने जिंकलं. हीच खरी शक्ती आहे. जिथे द्वेषाने द्वेष वाढतो तिथे फक्त प्रेम आणि करुणेनेच वैर संपवता येतं, असं ते म्हणतात. हा विचार खरंच खूप वेगळा आहे, क्रांतिकारक म्हणावा लागेल. म्हणजे खरी ताकद काहीतरी तोडण्यात नाही तर जोडण्यात आहे. आणि याच विचाराला धरून पुढचा मुद्दा येतो शांतीचा. आज प्रत्येकजण शांती शोधतोय. कुठे मिळेल ही शांती? आणि इथे बुद्धांचा अजून एक महत्त्वाचा संदेश आहे, जो आजच्या काळात तर खूपच जास्त लागू होतो. ते म्हणतात, शांती ही काही कुठल्या तरी सुंदर ठिकाणी किंवा मंदिरात, आश्रमात किंवा भविष्यात मिळणारी गोष्ट नाहीये. ती काही वस्तू विकत घेतल्याने किंवा परिस्थिती बदलल्यानेही मिळत नाही. खरी शांती आपल्या आतच आहे, आपल्या मनात. प्रॉब्लेम काय होतो की आपलं मन सतत बाहेर भरकटत असतं. भूतकाळातल्या आठवणी, भविष्यातल्या चिंता, यातच ते झोके घेत असतं. त्यामुळे आज जी शांती आहे ती आपल्याला अनुभवताच येत नाही. बुद्ध ध्यान आणि सजगतेचा मार्ग सांगतात.
याने काय होतं, आपण आपल्या मनाला वर्तमानात आणायला शिकतो. आपली विचार, भावना यांना लांबून बघायला शिकतो. आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा आत असलेली शांती आपोआप प्रकट होते. खजिना आतच आहे, फक्त त्यावर्षी धूळ काढायची गरज आहे. खजिना आतच आहे हे ऐकून खूप आशा वाटते. म्हणजे शांतीसाठी आपण दुसऱ्या कोणावर किंवा कशावर अवलंबून नाही. पण हेच तर सगळ्यात कठीण आहे, नाही का? आपलं मन शांत ठेवणं. इथेच तो आतला शत्रू परत येतो चर्चेत. आपल्या बोलण्यात हा मुद्दा वारंवार येतोय. बुद्धांच्या शिकवणीनुसार हा आतला शत्रू नेमका कसा आहे आणि तो बाहेरच्या शत्रूपेक्षा जास्त धोकादायक का आहे? हो, कारण बाहेरचा शत्रू निदान दिसतो तरी त्याच्याशी कसं लढायचं याचे मार्ग शोधता येतात. पण आतला शत्रू दिसत नाही आणि तो आपल्या बरोबरच राहतो 24 तास. पुन्हा तेच 3 मुख्य शत्रू: अज्ञान म्हणजे मोह, राग म्हणजे द्वेष आणि लोभ म्हणजे तृष्णा. हे धोकादायक तसे आहेत बघा. अज्ञान आपल्याला वास्तवापासून दूर नेतं. आपण चुकीचे निर्णय घेतो. राग आपली विचार करण्याची शक्तीच घालवतो, आपल्या नात्यांमध्ये विष कालवतो आणि अनेकदा अशा गोष्टी करायला लावतो ज्याचा नंतर पश्चाताप होतो. आणि लोभ, तो आपल्याला कधीच समाधानी होऊ देत नाही. सतत अजून हवं याच्या मागे धावायला लावतो. जे आहे त्याचा आनंद घेऊच देत नाही. आपल्या स्रोतांमधल्या एका विश्लेषणात खूप छान म्हटलंय, बाहेरची मोठी मोठी युद्ध जिंकूनही माणूस हरलेला असू शकतो जर तो आतल्या या शत्रूंचा गुलाम असेल. कारण खरी गुलामगिरी तीच आहे जी मनावर राज्य करते. हे खूप विचार करायला लावणार आहे. म्हणजे खरी लढाई तर आपल्या आतच लढायची आहे. पण हे सगळं हजारो वर्षांपूर्वीचं तत्वज्ञान आहे. आजच्या जगात, या 21व्या शतकात, इतक्या धावपळीच्या जीवनात, टेक्नॉलॉजीच्या युगात हे खरंच लागू होतं का? याची आज काय रेलेव्हन्स आहे? मला तर वाटतं आजच्या काळात या तत्वज्ञानाची गरज कमी नाही झालीये, उलट वाढलीये. का? कारण आज आपण ज्या समस्यांना तोंड देतोय, म्हणजे प्रचंड स्ट्रेस, कामाचा बोजा, बर्नआउट, नात्यांमधली गुंतागुंत, सोशल मीडियामुळे वाढणारी तुलना आणि असमाधान, सतत येणारी माहिती, इन्फॉर्मेशन ओव्हरलोड, या सगळ्याचं मूळ कुठेतरी आपल्या अनियंत्रित मनात आणि त्यातून येणाऱ्या लोभ, द्वेष, मोहातच आहे. एखादं उदाहरण देऊन सांगू शकाल का? म्हणजे आजच्या एखाद्या समस्येशी हे कसं जोडता येईल? हो, नक्कीच. समजा सोशल मीडियाचं उदाहरण घेऊया. आपण सतत इतरांच्या परफेक्ट आयुष्याच्या पोस्ट बघतो आणि आपल्या मनात न कळत तुलना सुरू होते. हा झाला लोभ किंवा असमाधान. मग त्यांच्यासारखं काहीतरी आपल्याला हवं असं वाटतं किंवा त्यांच्याबद्दल असूया, मत्सर वाटू लागतो. हा झाला द्वेष. आपण खरं काय आहे ते विसरून त्या आभासी जगात रमून जातो. हा झाला मोह. इथे बुद्धांची शिकवण काय सांगेल? सजग व्हा, तुमच्या मनात काय चालले ते बघा. ही तुलना कुठून येतेय, हा मत्सर का वाटतोय, या भावनांना ओळखा आणि त्यांना कंट्रोल करायला शिका. अजून एक उदाहरण, कामाचा ताण. सतत जास्त मिळवण्याच्या हव्यासापायी लोभ. आपण तब्येतीकडे, कुटुंबाकडे दुर्लक्ष करतो. कामात काही प्रॉब्लेम आला की प्रचंड राग येतो. द्वेष. आपण वास्तव विसरून फक्त कामात स्वतःला झोकून देतो. मोह. इथे बुद्धांचा मध्यम मार्ग उपयोगी पडतो. काम आणि आयुष्य यात बॅलन्स साधा. सजगतेने काम करा, अपेक्षांचं ओझं कमी करा. थोडक्यात काय तर बुद्धांची शिकवण आपल्याला स्वतःच्या मनाचा आरसा दाखवते. ती सांगते की बाहेरच्या परिस्थितीला दोष देण्यापेक्षा आपल्या आत काय चाललंय तिकडे लक्ष द्या. आपल्या आतल्या शत्रूंना, अज्ञान, राग, लोभ यांना ओळखा. त्यांच्यावर सजगतेने, करुणेने आणि प्रज्ञेने म्हणजे विचारपूर्वक नियंत्रण मिळवा. हेच खरं मानसिक आणि भावनिक आरोग्य आहे. मन जिंकणे म्हणजे काय तर आपल्या नकारात्मक भावना आणि विचारांच्या प्रवाहात वाहून न जाता त्यांचे मालक होणे. आणि हे जमलं की बाहेरच्या जगातल्या चॅलेंजेसना सामोरं जायची खरी आतली शक्ती मिळते. त्यामुळे हे तत्वज्ञान फक्त आध्यात्मिक नाहीये, ते अत्यंत प्रॅक्टिकल आहे, मानसिक आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. सारांश, तर आजच्या या सखोल चर्चेत आपण काय पाहिलं? सिद्धार्थ गौतमाचा बुद्ध होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? एका राजकुमाराने सगळी सुख सोडून सत्याचा शोध कसा घेतला, कठोर साधना केली आणि मग बोधिवृक्षाखाली त्यांना दुःखाचं कारण आणि ते दूर करण्याचं ज्ञान कसं मिळालं हे आपण पाहिलं. त्यांच्या शिकवणीचा गाभा काय आहे हे आपण समजून घेतलं. लोभ, द्वेष, मोह हे दुःखाचे मूळ आहेत. त्यांना सोडून करुणा आणि मैत्री हे गुण वाढवणं महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा धडा म्हणजे खरी शांती आणि खरा शत्रू दोन्ही आपल्या आतच आहेत. आणि पुन्हा एकदा ती सुरुवातीची ओळ आठवते, मन जिंकलं की जग जिंकता येतं.
आता तिचा अर्थ आणखी जास्त खोलवर जाणवतोय. जग जिंकणं म्हणजे काही राज्य जिंकणं नाही, तर स्वतःच्या मनातले जे विकार आहेत, ते अदृश्य शत्रू आहेत, त्यांच्यावर विजय मिळवणं हाच खरा आणि कायम टिकणारा विजय आहे. जो कदाचित ऐकणाऱ्यांनाही विचार करायला लावेल. बुद्धांनी हजारो वर्षांपूर्वी सांगितलं की खरा शत्रू आत आहे. अज्ञान, राग, लोभ. आपण हे ऐकतो, आपल्या ते पटतंही. पण आजच्या जगात जिथे आपलं जवळपास सगळं लक्ष आणि सगळी ऊर्जा बाहेरच्या जगातल्या गोष्टींवर केंद्रित आहे, म्हणजे करिअर, पैसा, नाती, जग बदलणं, या सगळ्यावर, तिथे आपण स्वतःच्या आतल्या या शत्रूंना ओळखायला, त्यांना सामोरं जायला आणि त्यांच्यावर जाणीवपूर्वक काम करायला किती वेळ देतो, किती महत्त्व देतो? आपण खरंच कधी स्वतःच्या मनात डोकावून बघतो का? आणि जर कधी बघितलं तर तिथे जे दिसतायत हे अज्ञान, राग आणि लोभाचे प्रकार, त्यांना आपण मित्र समजून गोंजारत बसतो की शत्रू मानून त्यांच्यावर विजय मिळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो? बुद्धांनी मार्ग तर दाखवला आहे, पण त्या मार्गावर चालण्याची तयारी आपली आहे का? मला वाटतं हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. Get